डिग्रजचा कृष्णाकाठ याच्या पुढल्या भागात मी तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो. आणि मागे दिसतंय हे तुम्हाला दिसतंय हे डिग्रज गाव आहे आपलं. आणि डिग्रजचा कृष्णाकाठ हे चॅनल तुम्ही पाहत चला. आणि हा भाग आहे. तर मित्रांनो, पहिले तुम्ही हे आहे डिग्रज गाव. आणि या डिग्रज घाटचे जे भाग आहेत ते मी डिग्रजच्या कृष्णाकिनारी तुम्हाला पाठवत असतोय आणि ते तुम्ही पाहत असता. तर आपल्या गावात यावर्षी दिंडी सोहळा सुरू झाला आहे आणि हे इतिहासातले पहिलेच वर्ष आहे. म्हणजे हे पहिल्याच वर्षी दिंडी सोहळा सुरू झाला आहे. आणि या दिंडी सोहळा सुरू होण्यात काय काय घडलं, म्हणजे कशा कशा घटना घडत गेल्या या संदर्भात मी तीन भाग येतात आपले डिग्रजच्या कृष्णाकिनारी. तर 2 भाग हे 8 मिनिटाचे आहेत आणि एक भाग हा 4 ते 5 मिनिटाचा आहे. अशा प्रकारे 3 भाग येणार आहेत. तर डिग्रजचा कृष्णाकाठ हे माझे चॅनल पाहत चला. आणि दिंडी सोहळा कसा सुरू झाला याच्यानंतर रेग्युलर भाग देखील आहेत. तर डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी देखील शेअर करत चला. खुश राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद म्हणलंय, पण सुरुवात झाली आहे आपली भागाची. आणि पाऊले चालू ती पंढरीची वाट. तर विठुरायाच्या दर्शनाचे आज घेऊन हे वारकरी मंडळी डिग्रजच्या कृष्णाकिनारी आज यावर्षी इतिहासातील पहिल्यांदाच, म्हणजे डिग्रजच्या कृष्णाकिनारी हा इतिहास पहिल्यांदाच आहे की पहिले वर्ष आहे बघा. इथे लिहिलेलं तुम्हाला दिसेल, पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळा मौजे डिग्रज ते क्षेत्र पंढरपूर वर्ष पहिले वर्ष आहे. आणि यावर्षी ट्रॅक्टर बघा तुम्ही दिसेल तुम्हाला, ट्रॅक्टर कसे पाणी यायला नको ट्रॅक्टरमध्ये म्हणून पूर्णपणे हे केलं आहे. तर एका ट्रॅक्टरला असे ताडपत्री मारण्याचा खर्च 25,000 आहे. तर गावाने वर्गणी काढलेली आहे आणि या ठिकाणी भाविकांना पाठवलेलं आहे. तर दिंडी सोहळ्यासाठी जाणार आहेत लोक. पहिलेच वर्ष आहे आणि याची तयारी चालू आहे. गावातली काही जाणती मंडळी यांनी पुढाकार घेतलेला आहे की या ठिकाणी ही दिंडी सोहळा आपण सुरू करूया. बाकीची लोक ही दिंडीला जात होती पण वेगवेगळ्या दिंडीमधून जात होती. मग आपल्या गावची दिंडी नव्हती सेपरेट. मग यावेळी ठरलं की गावची दिंडी सेपरेट करायची. आणि या ठिकाणी गावातली काही मंडळींनी पुढाकार घेतलेला आहे आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी हा दिंडी सोहळा आता निघणार आहे. आणि थोडा वेळ मी तिथे पाहिल्यानंतर थोडा वेळ मग मंदिराजवळ बसलो मी, कारण इथं आपला विनू बसला आहे. विनू तुम्हाला माहिती आहे दिव्यांग आहे तो थोडासा. आणि विनूसोबत थोडासा वेळ मी बसलो आणि पुन्हा मग तिथे पाहिलं की मुलं कशा प्रकारे खेळ करत आहेत. तर मुलं बसवेश्वर मंदिराजवळ जे शाळा आहे त्या ठिकाणी शाळेवर मुलगा चढत आहे बघा. नजर चुकवून मुलं कशी काय कुठे चढतात बघा. लहान असताना आम्ही देखील असं कुठे प्रकारे कसंही चढायचो. आता चढायला भ्या वाटते पण लहानपणी धाडस व्हायचं. पण अशा प्रकारे रिस्क देखील आहे मित्रांनो, धोका देखील आहे. आणि मुलं टायर टाकून एकमेकाशी खेळ खेळत आहेत. आणि तीच मुलं पुन्हा इथे माझ्यासोबत बसलेली आहेत. ब्लॉगरचा मोबाईल चालू झाला. मग काय मुलं गोळा व्हायला लागली हळूहळू. अभी ऊपर देखो, बसवेश्वर मंदिराजवळ पार आहे आणि पारावर मी बसलेलो आहे. पारावर वयस्कर माणसं देखील कधी कधी येऊन बसतात. पिंपळाचं झाड आहे. तर बसवेश्वर मंदिरात संध्याकाळी त्या दिवशी मी तुम्हाला दाखवतो की संध्याकाळी देखील दिंडीची तयारी ही सुरूच आहे. कारण की नावं लिहायची, कोण कोण येणार आहे यांचं घ्यायचं. हे बसवेश्वर मंदिरापाशी मी संध्याकाळी आलेलो आहे आणि संध्याकाळी नावं घ्यायची लोकांची कामं चालू आहेत. तर कोण कोण जाणार आहे आणि अजून देखील तयारी पूर्णपणे सुरूच आहे. हे आबा म्हणून आहेत, त्यांनी पुढाकार घेतला आहे त्याचा दिंडी सोहळ्याचा. आणि इथे नावं घ्यायसाठी मुलं ही बसलेली आहेत की कोण कोण येणार आहे. पहिला नोंदणी करायला लागेल, कारण किती लोकांचं राशन पाणी हे न्यावं लागेल यासाठी ही नोंदणी इथं करायची चालू आहे. आणि जे लोक जाणार आहेत त्यांनी मात्र ठरवलंच आहे की यावेळी पायी दिंडी सोहळा डिग्रज ते कृष्णाकाठ यापासून पंढरपूरपर्यंत जायचाच. ज्यांचं सामान आहे ते सामानावर नाव घालायला लागलेत, कारण की प्रत्येकाचे पोती वेगळे असणार आणि नाव घालून टाकायला लागलेत. प्रत्येकजण बघा नाव आणि मोबाईल नंबर. तर एका ठिकाणी ती मुलगा घालत आहे. तर प्रत्येकजण अशा प्रकारे आपापले सामानाची पोती बांधून या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये टाकत आहेत. आणि हे बघा कसे आणत आहेत. त्यांनी मोबाईल नंबर देखील टाकला आहे आणि नाव देखील गाठलेलं आहे. आणि हे देखील आजोबा चाललेले आहेत डिग्रजच्या कृष्णाकिनारी पोतं टाकण्यासाठी त्या ट्रॉलीमध्ये, कारण हे देखील जाणार आहेत दिंडीला. अशा प्रकारे ज्यांनी जाणार आहेत ते जात आहेत. पण दुसऱ्या दिवशी झाला घोळ. रात्रभर रांगोळी काढली होती आणि सकाळी मात्र पाऊस चालू झाला मित्रांनो. ज्या दिवशी दिंडी जाणार आहे त्या दिवशी पूर्ण गावभर रांगोळी काढली होती. मला कसं कळालं की 3 पोते भरून रांगोळी आणि जवळजवळ 5-7 पोते भरून फुलं अशा प्रकारे सगळं केलं होतं. पण पावसानं सगळ्यावर जरा पाणी फिरलं. आणि पाणी फिरलं पण नंतर कसं झालं मित्रांनो, नंतर एक चांगली गोष्ट देखील झाली या पावसामुळं. तर ते पूर्णपणे पाऊस थांबला आणि पुन्हा वाळलं देखील. आणि वाळल्यावर पुन्हा आहे असं दिसायला लागलं. मी गावचे सरपंच आहेत, त्यांनी काम करायला तिथे. तर त्यांना म्हटलं की अहो म्हटलं
पाणी पडलं की आपल्या सगळ्या रांगोळीवर. ते म्हणले अरे पावसासाठी तर सगळं चालू आहे, पाऊस उलटं आहे तेच बरं आहे, पाऊस तर पाहिजेच, पाण्यानं काय रांगोळी परत काढता येईल पण पाऊस लय महत्त्वाचा आहे. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी आलेलो आहे इथं बसवेश्वर मंदिराजवळ आणि मंदिराच्या आतमध्ये रांगोळी तेवढी राहिलेली आहे बघा. बाहेरली रांगोळी आहे ती पाण्यामध्ये हे झालेली आहे. पण नंतर पाऊस थांबल्यावर मात्र पुन्हा ती रांगोळी आणि पुन्हा गड दिसायला लागली. हे बा बसवेश्वर मंदिराजवळ तुम्हाला दिसेल की रांगोळी काढली आहे पूर्ण मंदिराच्या बाजूने आणि पाऊस आल्यामुळे इथे थांबलो होतं आहे. आणि इथे पूजा चालू आहे बसवेश्वर मंदिराजवळ. इथे पूजा चालू आहे, या पूजेचा भाग घेतला थोडासा. आणि या ठिकाणी बघा भाविक यायला लागलेत आता आणि पूजा इथे सुरू आहे दिसते तुम्हाला. तर पूजेच्या ठिकाणी देखील थोडा वेळ थांबलो मी आणि पूजा करून पुन्हा आता आवराय मी घराकडे जाणार आहे. म्हणून मी इथे आलो. तर इथे ट्रॅक्टर जोडणीचं काम चालू आहे, कारण की 3 ट्रॅक्टर आहेत, 2 ट्रॅक्टर एकमेकाला जोडणी केले जाणार आणि या ट्रॅक्टरमधून हे वारकऱ्यांचं सामान घेऊन जाणार. हे जे ट्रॉली जोडत आहेत हे गावचे उपसरपंच आहेत आणि ते देखील पुढाकाराने काम करत आहेत. एका ट्रॉलीला दुसरी ट्रॉली जोडली आणि एक सिंगल ट्रॉली आहे त्याला मग काय जोडणार, तर त्याला पाण्याचा हाऊस जोडणार. म्हणजे पाण्याचा एक बॅरल आहे, ही सिंगल ट्रॉली आहे, याला जोडलं जाणार हे पाण्याचं बॅरेल. कारण की इतके भाविक आहेत म्हटल्यानंतर इतके म्हणजे किती आहेत मित्रांनो संख्या, साधारण एक 90 ते 100च्या आसपास संख्या गेली आहे, जे पायी दिंडी सोहळ्यानं जाणार आहे डिग्रजच्या कृष्णाकिनारी. आणि हे पाण्याचा टँकर त्याला दुसऱ्या टँकरला जोडला जाणार ट्रॅक्टरला. अशा प्रकारे सर्व सामान घेऊन हे जाणार आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला मी दिसेल की रांगोळी पावसामुळे थोडीशी कशी झालेली आहे, पण नंतर पाऊस थांबला आणि पूर्ण सगळं वाळलं आणि पुन्हा रांगोळी दिसायला लागली. या ठिकाणी आता मी पुन्हा घराकडे चाललो आहे, कारण की मला दूध घालायला जायचं आहे. आणि पूर्ण गावात अशा प्रकारे ही रांगोळी काढलीच होती. डिग्रजचा कृष्णाकाठ, आय लव्ह मोजी डिग्रज बोर्ड. आणि या बोर्डामध्ये पूर्ण गावच्या चौकात म्हणण्यापेक्षा पूर्ण गल्लोगल्ली रांगोळी आणि फुलांचा सडा पडलेला होता. आणि हा काढलेला आहे सडा रात्रभर, साधारण एक रात्री 11 ते 12पर्यंत हे सगळं चालू होतं. आणि या ठिकाणी बघा आता तुम्हाला दिसेल अरे राणा देखील आला आहे आपला. राणा देखील आता वातावरण गावात प्रसन्न आणि आल्हाददायक झाले म्हणून राणा देखील सकाळपर्यंत फिरायला लागला आहे. हे बघा राणा आपल्या घरापाशी कधी भूक लागल्यावर येत होतो. आणि तुम्हाला राणाची स्टोरी तर माहिती आहे, याच्या आधीच्या भागात मी तुम्हाला सांगितलेच आहे. तर अशा प्रकारे कधी भूक लागेल तेव्हा राणा आपल्या इथे येत असतो आणि आपण देखील त्याला दूध आणि चपाती देत असतो. तर या ठिकाणी आता भाविक यायला लागलेत बघा, एक बाईक घेऊन यायला लागलेत, कारण की जे पायी सोहळ्याला जाणार आहेत दिंडी तर ते भाविक यायला लागलेत आणि सामान आपली या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये ठेवत आहेत. आता हा पाण्याचा टँकर दुसऱ्या ह्याला जोडला जाणार. आणि या ठिकाणी फुले वगैरे सर्व अजून थोडीशी आणलेली आहेत, कारण की बऱ्यापैकी फुले ही लागतीलच, कारण की हार वगैरे करायसाठी. आणि गावात आता 7 वाजले आहेत आणि 7 वाजता हे पाणी नळ बंद करण्याचं कनेक्शन आहे, हे पाणी बंद करण्याचं कनेक्शन चालू आहे. डिग्रजच्या कृष्णाकिनारी सकाळी पाणी बंद करायचं चालू आहे. आणि पुन्हा घरात आल्यानंतर घराच्या मागे तुम्हाला दिसेल की या ठिकाणी शेंगा पेरल्या होत्या मागच्या आठवड्यात, तर त्या शेंगा उगवून आल्या आहेत. आणि आपल्या मित्राची शेती आहे मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपली काही शेती नाही, आपण दाखवत असतोय भाग, पण जे काय ते सगळं दुसऱ्याच्या शेतीमध्ये दाखवत असतोय. आपली या डिग्रजच्या कृष्णाकिनारी 1 गुंठा देखील शेती नाही आहे. आता मस्तपैकी आवरलो मी आणि आता आवरून जाणार आहे. नेमका पाऊस देखील थांबलेला आहे. पाऊस थांबला आणि सकाळचं आपलं काम असतं की दूध घालून यायचं. 7:30 ते 8:30पर्यंत दूध डेअरी असत्या. जरा लवकर टायमिंग केलं आहे, कारण की दूध लवकर खराब होते. आणि हेच दूध पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातं, इथून डिग्रजच्या कृष्णाकाठाहून म्हणजेच गावागावातून सांगलीच्या. आणि हे दूध आता मी थोडंसं 1.5 लिटर माझं आमचं घरचं कलेक्शन आहे, फक्त 1.5 लिटर दूध आपण घालतोय डेअरीला, कारण की जास्त मसर नाही, आपली एकच म्हस आहे धार देते आणि त्याच्यावर आपला गुजराण वगैरे चालू असते. आणि दूध घालून झाल्यानंतर ज्या ठिकाणी वारी निघणार आहे त्या ठिकाणी मी गेलो आहे. तर थोड्याच वेळात ती वारी निघणार होती. पंढरी तो पहा विटेवरी, अशा प्रकारे हे गाणे आहेत. पण गाणी पूर्ण दाखवता येत नाहीत, कारण की त्याला कॉपीराईट असतो. म्हणून आपण या ठिकाणी आता थांबलो आहे. आणि थोड्या वेळात दिंडी सोहळा निघणार आहे डिग्रजच्या कृष्णाकिनारी. या ठिकाणी जे ट्रॅक्टर ट्रॉली आहेत या ठिकाणी थांबले आहेत. आणि या ठिकाणी बघा मुलं देखील आले आहेत पाहायसाठी की कसे, कारण की मुलांना देखील बोललं आहे दिंडी सोहळ्यासाठी स्वागतासाठी, कारण की डिग्रजच्या कृष्णाकाठचा पहिलंच वर्ष आहे दिंडी सोहळ्याचं. मग मुलांना हे बघा कॉलेज म्हणण्यापेक्षा शाळेची मुलं, 10वीपर्यंत शाळा आपल्या गावात, तर शाळेची मुलं, शाळकरी मुलं, शिवाय इथे गाडी दिसेल तुम्हाला, गाडीच्या चाकाखाली लिंबू वगैरे ठेवले आहेत, कारण की सुरुवात करायची आहे म्हणून दिंडी सोहळ्याची. पूर्ण दिंडी पहिला गावातनं फिरणार, प्रदक्षिणा करणार आणि पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकिनारी येऊन ही दिंडी ही जाणार पंढरपूरसाठी. तर अशा प्रकारे पुढल्या भागात तो भाग आहे, तो देखील पहा. खुश राहा, उद्या भेटू.